यानंतरची ही दृश्य आपण बघू शकतोय। मंत्रालयाच्या बाहेरची या ठिकाणी धरपकड सुरू आहे। पोलीस मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि पोलिसांनी एकाला ताब्यात घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गोंधळ आपल्याला पाहायला मिळालेला आहे। मंत्रालयाच्या बाहेरची ही दृश्य, या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त, सुरक्षा वाढवलेली आहे। मंत्रालय परिसरामध्ये आंदोलनाच्या आधीच पोलिसांनी सुरक्षा वाढवली आणि शिवालय इथं अंबादास दानवे यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। तर आझाद मैदान वगळता इतर कुठेही आंदोलनाला परवानगी नाहीये, त्यामुळे आंदोलनापूर्वीच पोलिसांकडून कारवाईला सुरुवात झालेली आहे। आंदोलकांची अशा पद्धतीने धरपकड केली जाते। आंबे आणलेले होते, या आंदोलकांनी आंब्याचे हार बनवले होते, तेही या ठिकाणी पडले आणि त्याच्यानंतर तुडवले गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य मंत्रालयाच्या बाहेरची या ठिकाणी आंदोलक आक्रमक झालेले दिसत आहेत। परवानगी नाहीये, आझाद मैदानाव्यतिरिक्त इतर कुठेही आंदोलन करण्याची परवानगी नाहीये। त्याच्यामुळे त्या ठिकाणचे जे आंदोलक आहेत, नेते आहेत, ज्यांनी आंदोलनाची हाक दिलेली होती, त्यांना सुद्धा पोलीस ताब्यात घेताना दिसत आहेत। आणि या सगळ्या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी राहुल झोरी हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। राहुल, काय सांगाल? इथं गोंधळाचं वातावरण आपल्याला दिसतंय, काय नेमकं घडतंय? अगदी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचं जे ऑफिस म्हणून आहे शिवालय, या ठिकाणी या कार्यकर्त्यांना थेटपणे ताब्यात घेण्यात आलेलं आहे। एकंदरीत बघितलं तर मंत्रालयात यापूर्वी आंदोलन, काल देखील कांद्याचं आंदोलन मंत्रालयाच्या गेटवर झालं होतं आणि त्यापूर्वी हे आंदोलन होणार सगळ्यांनी रेकॉर्ड करून घ्या आपल्याला। इथं आंदोलन केलं का नाही? इथं आंदोलन केलं का नाही? ऐका ऐका त्याची शंका आहे। ऐका ऐका मी तुम्हाला कायदेशीररित्या आपण इथं कशासाठी माझा ऐका, आम्ही असं नारायण पण घेतलं होतं, आम्ही इथं आम्ही आंदोलन केलं का? कायदेशीररित्या काय केलं आम्ही चोरी केलं? आम्ही आमच्या ऑफिसमध्ये बसायचं, मी तुम्हाला काय सांगतो, आम्ही आमच्या ऑफिसमध्ये बसायचं। एक मिनिट, मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की तुम्हाला आम्ही ताब्यात घेत आहोत। आमचं जे कायदेशीर वाटलं काय म्हणून आम्ही परवानगी दिली नाही। तुमच्या म्हणण्यावर 70 लोक आम्ही ताब्यात घेतलेले काही केलं। तुम्हाला जर या कारवाईच्या विरुद्ध काही बोलायचं असेल तर कोर्टात बोलावं असं एवढी करतो इथं कसलंही आंदोलन केलेलं नसताना ताब्यात घ्यायचं कारण आम्ही कसल्याही प्रकारचं आंदोलन केलेलं नाही। या जनरल डायरच्या अवलादीने आम्हाला इथं येऊन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला। आम्ही आंदोलन केलेलं नाही।
तेव्हा काही केलं तर आम्ही मुळात पुन्हाच काही केलेलं नाही. आम्ही आंदोलन केलेलं नाही. तर आम्हाला ताब्यात घ्यायची कारणच काय? ही दृश्य आपण बघितलेली आहेत कशा पद्धतीने या नेत्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यानंतर ते संतप्त प्रतिक्रिया देताना दिसत आहेत आणि त्याचबरोबर उदय जाधव आझाद मैदानामध्ये तिथून आपल्यासोबत सोडले गेलेले आहेत. उदय, काय सांगाल? एकीकडे नेत्यांची धरपकड सुरू आहे, आंदोलकांसाठी खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्त आपल्याला दिसून येतोय. आझाद मैदान इथं आंदोलन करा असं पोलीस सांगताना